रामकृष्ण हरे. सज्जन हो, संतांचा महिमा या विषयावर निळोबारायांचा अभंग आहे आणि त्याचं विवरण आपण ऐकवणार आहोत. निळोबाराय म्हणजे तुकाराम महाराजांचे पटशिष्य म्हणूया, जीवस्य कंठस्य, गळ्यातला ताईत असणारे असे ते शिष्य होते की ज्यांच्यामुळे तुकाराम महाराजांना वैकुंठाहून यावं लागलं एकदा. असे ते एकनिष्ठ निळोबाराय. तिथपर्यंतच आपला वारकरी संप्रदाय गेलेला आहे. त्याच्यापुढे फार तर बहिणाबाईपर्यंत आपण हा संप्रदाय नेतो आणि बहिणाबाईपर्यंत जे अभंग झालेले आहेत त्यांचा आपण मान्य करतो. त्यानंतर वारकरी संप्रदायाचे त्याच्यापुढे जे कोणी संत झाले असतील किंवा ज्यांनी वाङ्मय लिहिलं असेल ते आपलं प्रमाणित नाही असं आपण समजतो. तेव्हा निळोबाराय म्हणजे एक सत्शिष्य, एक संत आणि तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ असे शिष्य. त्यांनी अभंग केलेला आहे, संतांचा महिमा सांगितला आहे. मैसे पुत्र मुखे बोलवणे श्रुते, मैसे पुत्र मुखे बोलवणे श्रुते. निळोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायांची ख्याती काय होती, काय महात्म्य होतं ज्ञानोबारायांचं. तर त्यांनी म्हैसी पुत्र म्हणजे टोनगा, ज्याला आपण रेडा म्हणतो, निर्बुद्ध समजल्या जातो, अजून त्याचा सर्कसीमध्ये वापर केला नाही असा समजला जाणारा जो म्हैसी पुत्र आहे त्याच्या मुखातून रेडा वेद बोलवला. म्हणजे पैठणमध्ये चालविणे भिंती बसनिया. दुसरा महिमा काय ज्ञानोबारायांचा, चमत्कार म्हणू आपण, तर तो महिमा आहे चालविणे भिंती बसनिया, जड भिंती चालवली. हा दुसरा महिमा आहे ज्ञानोबारायांचा. म्हणजे दोन चमत्कार. दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय म्हणतात नभे हा सामान्य महिमा संतांचा. महिमा सामान्य नाही, संतांचा अगाध महिमा आहे. मग कसला महिमा आहे, तर नामदेव महाराजांचं इथं उदाहरण दिले. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नभे हा सामान्य महिमा संतांचा. नामदेवांच्या हाती नैवेद्य भगवान जेवले असा महिमा संतांचा आहे. तिसरं चरण तुकोबारायांचा महिमा सांगतात. उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना, नभे हा सामान्य महिमा संतांचा. उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या, उदकात वह्या दगड बांधून टाकलेल्या असताना सुद्धा कोरड्या निघाल्या, कोरड्या ठेवल्या. आणि दाखविणे रोकड्या विश्वजना, प्रत्यक्ष सगळ्यांना त्या अभंग तरले तुकोबारायांचे हे सगळ्यांना दाखवलं. हा महिमा आहे. आणखी काय सांगतात निळोबाराय. निळा म्हणे तीही संगेचे तारणे. ते स्वतः तरतात, दुसऱ्याला तारतात, जडजीवांना तारतात, भिंती चालवतात. आणि किती महिमा आहे संतांचा. देन उद्धरणे नवल कोण, लोकांचा उद्धार करणे काय नवल आहे, जे भिंत चालवू शकतात. उदका माझी वह्या कोरड्या ठेवू शकतात. म्हैसी पुत्र मुखे वेद बोलू शकतात. असे जे महात्म्य आहेत ते काय करू शकत नाही. तर असं निळोबारायांचं म्हणणं आहे. आता म्हैसी पुत्रामुखे, म्हैसी पुत्र म्हणजे काय, टोनगा, म्हैसी पुत्र रेडा. त्याला
इतकं माणसाने बदनाम केलं, हे रेड्या, हे टोनग्या, असं आपण एखाद्या माणसाला म्हणतो. इतका निर्बुद्ध समजला जातो आणि त्या बदनामीमुळे त्याला अजूनही सर्कसीमध्ये प्रयोग केला नाही त्याचा, त्या रिंग मास्टरने. का? त्याची बदनामीच करून टाकली या लोकांनी. अरे पूर्वी ते कोळी वगैरे असायचे ना लोक, तर ते तो टोणग्याला पाळायचे आणि मोठ्या पाखाली त्याच्या पाठीवर घालायचे आणि दोन्ही बाजूला पाणी भरायचे 10-10 हांडे जवळजवळ आणि घरोघर पाणी नेऊन पुरवायचे. असा तो टोणगा की घरोघर पाणी पुरवणारा. आत्ता अवताला टोणगे धरतात, म्हणजे सगळे कामं बैलासारखे ते टोणगे करतात. पण ह्या बाकीच्या टोणग्यांना कसं कळायचं? त्यांनी बदनाम केलं त्या टोणग्याला. पण असा बदनाम असणारा, निर्बुद्ध समजल्या जाणाऱ्या त्या टोणग्याच्या, म्हैसी पुत्रा टोणग्याच्या मध्ये रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्वेजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. एकनाथ महाराज म्हणतात की असा जो रेडा आहे ना, रेड्यामुखी वेद बोलविला, असा निर्बुद्ध समजल्या जाणाऱ्या रेड्याच्या मुखातून ओम अग्निमेळे पुरोहितम असा वेद बोलून घेतला. गर्भद्विजांचा हरविला. कशाकरता वेद बोलून घेतला? की जे ब्राह्मण शास्त्री पंडित पैठणचे होते ना, त्यांना जो गर्व झाला होता की टोणगा आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा म्हणले, अरे त्या टोणग्याचं नाव आहे ज्ञाने आहे, मग तो वेद बोलू शकतो का? तर माऊलीने त्याच्या मुखातून वेद बोलून घेतला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. असा ज्ञानोबा चालविली निर्जीव भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. आणि तिसरं उदाहरण दिलंय, जळी दगडासहित वह्या, तारियल्या जशाला ह्या, असं रामेश्वर शास्त्रींनी म्हटलेलं आहे. तेव्हा नलगे मुक्ती आणि संपदा संत संगदी सदा, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून बाबांनो, संतांचा महिमा अगाध आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, संत साधू सज्जन यांचा महिमा फार अगाध आहे. अशी सत्संगती करा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.